असं समजायचं ना आपण लय चॅप्टर, आपल्यापेक्षा बायका लय चॅप्टर असते. आमच्या बायकोने हळूच पाकिटातली 300 काढली माझ्या हातावर टेकली. मी म्हणलं का? काय नाही, आता ह्या 300चं तुम्हाला दुसरं ज्ञान हे माझ्या भावाला राहू दे. जमलं का? जमलं? तुम्ही करता नाही तर असं असं काय करू नका. चला असू द्या. म्हणता सगळ्या जणी एक आवाज एक स्वर. हा, सगळ्या जणीने म्हणायचं. बोला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वरा शिव रामेश्वरा, हरि हरि भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. असं जर नामचिंतन करत असताना तर देव मुखातलं उष्ट खातो. महाराज सांगा तरी नेमकं उष्ट कुणाच्या मुखातलं खाल्लंय? असं एखाद्या गोपाळाचं नाव माहितीये का? हो, पेंद्या नावाचा गोपाळ भगवान श्रीकृष्णाच्या संगतीत राहणार. ते काय असायचं शास्त्री, पेंद्याला कडी लय आवडायची. कडी तुमच्याकडे करतात का? कडी कडी करतात ना? कशा कशाची असते? ताकाची, चिकाची, पुन्हा आमसुलाची, दह्याची. त्यातली त्यात असं म्हणतात दह्याची ताकाची कडी लय चांगली होती. अरे ते मला येत नाही करता, पण बघतो ट्राय करून. अशी भारी असते कडी म्हणती. अशी एखादी मस्त महिला अशी चांगली सुगरण असावी हाताने, तिने असते एकदम कढई अशी चुलीवरती ठेवावी. कढईत मस्त तेल टाकावं, मग असं जिरं टाकावं, असं मिरो टाकावी, असं कढीपत्ता, असं ते लसणाचे असे कुटल्याला ते असं मस्त ठ्याचा टाकावा. मग ते पुन्हा अशी एकदम छानपैकी त्याच्यामध्ये ते ताकाची धारण, तीन अशी कढी नंबर 1 उकळलेली, अशी त्याची वरी थोडी थोडी मोहरी आलेली, थोडी थोडी कोथिंबीर वरी आली. अशी उकळल्यानंतर अशी कढीपत्ता थोडी थोडी वरी आलेला. आणखीन थोडी सांगितलं तुम्हाला इथं आणून द्यावा लागेल मला. अशी कढी असायची माय. एक जणाच्या घरी कढी केलेली पाहितली पेंद्यानी. कुणी पाहितली? पेंद्यानी. आणि पेंद्यानी जशी कढी केलेली पाहितली, पेंद्या पळतच गेला आईकडे घरी. आईला म्हणलं, आई, हे आई, अगं मला कढी प्यायची ग, मला कढी तरी करून दे. आई म्हणली, राजा पेंद्या, अरे आपल्या घरी आता ताक नाही, दही नाही, चिंचा नाही, कुठं कढी करून देऊ? काही सांगू नको म्हणे, मला कढी पाहिजे, प्यायला म्हणजे पाहिजे. बाला हट्ट. आई म्हणली, 1 मिनिट थांब तू, जरा कोणाकोणतरी शेजारी निघून ताक आणते आणि मग तुला कढी करून देते. ते पेंद्याच्या आईने ताक आणलं आणि एकदम मस्त कढी बनवली. मी तुम्हाला सांगितली तशी कढी बनवली, पेंद्याला प्यायला दिली. पेंद्याने 1 वाटी पिली, 2 वाटी पिली, 3 वाटी पिली, 4 वाटी पिली, 5 वाटी पिली. अहो, पेंद्याने कढी पिली, पेंद्याचं पोट एकदम जाम झालं. पण पोट भरल्यावर पेंद्याला आठवण आली. कुणाची? असं जमलं ना? कुणाची आठवण आली? कृष्णाची आठवण आली. पेंद्याने मनात विचार केला, ही कढी आपल्या आईने एवढी सुंदर केली, मला इतकी कढी आवडली ही, तर माझ्या कृष्णाला किती आवडेल. काय भाव आहे माणूस, असा भाव अंतकरणात असला पाहिजे. हो ना तर मनी नाही भाव म्हणे देव मले पाव, मनी नाही भाव म्हणे देव मले पाव. देवा शाने, देवा शाने, देवा शाने पावायचं नाही रे. योगा बाजारचा भाजीपाला नाही, योगा बाजारचा भाजीपाला नाही. ह्याला अशी गुप्ती चालली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं. चला असू दे. देव बाजारचा भाव भाजीपाला नाही, प्रेम लागतं. का प्रेम होतं महाराज पेंद्याचं. पेंद्या म्हणला ही कढी मला एवढी आवडली तर माझ्या कृष्णाला किती आवडल. मग ते पेंद्या आईकडे गेला आणि पेंद्या म्हणला, आई, पेंद्या आईला म्हणला, आई अगं आणखी थोडी कढी आहे का? आई म्हणली, हो. म्हणजे काय करायची? काय नाही, ते कृष्णाला द्यायची. कृष्णाचं नाव काढलं की टाळकच हालायचं गवळणीचं. पेंद्या तुला काय पियची ना ते इथं पी, दुसरं कुणाला नेऊ नको. कृष्णाला देत नसते मी. पण पेंदे बी कृष्णाच्या संगतीत राहणार होता. आणि देव का साधा चतुर आहे का? चतुर राहतो शिरोमणी कोण लावण्याची खाणी. आणि त्यांच्या संगतीत राहणारा पेंद्या. इकडे लक्ष द्या बरं, त्यांच्या संगतीत राहणारा पेंद्या. कमी चॅप्टर असेल का? पेंद्या म्हणला, आई
मला तर देशील ना.